नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत स्वागत करतो तुमचं आपल्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं का 3 कर्नाटक युद्ध कसे झाले आणि या 3 कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजच का जिंकले याचे कारण सुद्धा आपण पाहिले। आता आपण पाहू का ईस्ट इंडिया कंपनीबद्दल। इंग्रज हे भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि भारताचे राज्यकर्ते झाले। काय झाले? व्यापारी म्हणून आले आणि काय झाले? राज्यकर्ते झाले। भारतामध्ये एवढे मोठे मोठे राजे होते, तेवढ्या मोठ्या मोठ्या राजांना इंग्रजांनी हरवलं आणि काय केलं? स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, आपल्या देशावर त्यांनी राज्य केलं। तर आपले एवढे मोठे मोठे राजे त्यांना का बरं हारले? आपल्या भारतातले मोठे मोठे राजे त्यांना का बरं हारले आणि इंग्रजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार कसा केला याचे आपण आज कारण पाहू। बघा, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू। बघा, पहिला आहे की भारतात ब्रिटिश साम्राज्याचे स्थापनेचे कारण। आपल्या टॉपिकचं नाव आहे की भारतात ब्रिटिश साम्राज्याच्या स्थापनेचे कारण। मग काय कारण आहे त्यातलं? पहिलं कारण आहे त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापारी कंपनी होती। पहिलं कारण आहे की ईस्ट इंडिया कंपनी काय होती? व्यापारी कंपनी होती। व्यापारी कंपनी होती तर त्याचा फक्त एकच उद्देश होता, नफा कमवणे, पैसा कमवणे। ठीक आहे ना? ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापारी कंपनी आहे म्हणून तिचा उद्देश काय आहे? नफा कमवणे, पैसा कमवणे। मग हा पैसा कसा कमवायचा? तर त्याचे 2 गोष्टीतून त्यांना पैसा मिळत होता। एक म्हणजे व्यापारातून आणि दुसरं म्हणजे साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून। एक म्हणून कसा? एक म्हणजे व्यापारातून आणि दुसरा म्हणजे साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून। व्यापारातून म्हणजे काय? भारतामध्ये आले, दुकान लावला, दुकानाचा माल त्यांचा सेल झाला, सेलमधून जो काही पैसा आला हा झाला त्यांचा व्यापार। व्यापारातून तर पैसा कमवला। आता साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून हे कसा का पैसा कमवत होते? बघा की इंग्रजांचा छोटे छोटे जे काही अगोदरचे राजे होते त्यांच्यासोबत लढाई झाली। मग एखाद्या राजासोबत जर लढाई झाली तर इंग्रज काय करायचे? बघा, पहिले काय करायचे? इंग्रज समजा एखादी राजा जर त्यांच्यासोबत हारला, त्या टाइमात एखादी राजा जर इंग्रजासोबत हारला तर त्या हरल्यानंतर त्याचं पहिले काम करायचं। स्टेप 1 काय करायचे? इंग्रज एखादी भारतीय राजा जर इंग्रजासोबत लढाईमध्ये हारला तर पहिले काम करायचे। स्टेप 1 काय करायचे? त्याचं राज्य विलीन करायचं नाही। काय करायचं नाही? विलीन करायचं नाही। तर काय करायचं? त्याच्याकडून मोठी काय करायची? त्याच्याकडून खूप मोठी किंमत रक्कम वसूल करायची। लक्षात आलं का? साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून पैसा कसा कमवला? का जर एखादी भारतीय राजा जर इंग्रजासोबत हारला, लढाईमध्ये जर हारला तर त्याचं साम्राज्य विलीन करून घ्यायचं नाही, त्याच्याकडून भली मोठी रक्कम काय करायची? वसूल करून घ्यायची। मग आता 2 जणांचा विचार करू की समजा हा राजा आहे आणि हा इंग्रज आहे। हा राजा आहे आणि हे इंग्रज आहे। या राजाकडून भली मोठी रक्कम यांनी वसूल केली, हे स्ट्रॉंग झाले आणि हे आर्थिक काय झाला? कमजोर झाला। राजा काय झाला? आर्थिक कमजोर झाला। इंग्रज काय करत होते का या राजाकडून भली मोठी रक्कम काय करून घ्यायचे? वसूल करून घ्यायचे। भारतीय राजाकडून काय करायचे? भली मोठी रक्कम वसूल करायचे। म्हणजे हा जो काही राजा आहे त्याला आर्थिक दुर्बल करायचे। काय करायचे? आर्थिक दुर्बल करायचे। जर तो आर्थिक दुर्बल झाला तर अशा राजाला हरवणं पुढं का होऊन जाते? आणखी सोपी होऊन जाते। मग काय करायचं का समोर कमजोर राजाला हरवणं का होऊन जाते? त्यांना आणखी सोपी होऊन जाते। मग हा जो त्यांनी काही पैसा घेतला त्या राजाकडून त्याच्या बदल्यात काय करायचं? स्टेप 2 स्टेप 1 समजली। स्टेप 2 या पैशातून ते स्वतःची सेना काय करायचे? स्वतःची सेना तसेच नोकरशाही आणि प्रशासन चांगलं करायचे। कंपनीचं प्रशासन, कंपनीची सेना, कंपनीची नोकरशाही स्ट्रॉंग करायचे। पैसा कुठून घ्यायचे? भारतीयांकडूनच घ्यायचे, भारतीय राजांकडूनच घ्यायचे। ठीक आहे ना? आणि त्याच्यानंतर आणि त्यामुळं काय करायचं का ते सैनिकांचे वेतन, मग काय सेना कशी यांची जबरदस्त, ते सैनिकांना वेतन बरोबर देऊ शकत होते, वेळेवर देऊ शकत होते, कारण त्यांच्याजवळ काय होता? पैसा होता। त्यामुळे त्यांचं हे सैनिकांना पैसा वेळेवर देते, सैनिकांना पैसा वेळेवर देते। त्यामुळे यांचं सैनिक पण कसं आहे? शिस्तप्रिय आहे। कसा आहे? शिस्तप्रिय आहे। त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या
की हे पैसे बरोबर देते, त्याच्यामुळं भारतीय काय झाले, भारतीय सैनिक खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या सेनेमध्ये सामील झाले. का बरं? कारण भारतीयांमध्ये त्यावेळेस राष्ट्रभावनेची हेच नव्हती, राष्ट्रवादी भावनाच नव्हती. राष्ट्रवादी भावना म्हणजे की आमचा एक देश आहे, आम्ही भारतीय लोक आहोत, अशी भावनाच नव्हती भारतीयांमध्ये. त्याच्यामुळं काय करायचे का जिथून पैसा भेटला तिकडं काय करायचे, आपले भारतीय सैनिक जायचे. म्हणजे काय केलं यांनी की भारतीयच राजाला काय केलं, हरवलं. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये काय घेतली, किंमत वसूल करून घेतली. त्याच किमतीचा काय केला त्यांनी जे काही पैसा घेतला त्याच्याच बदल्यात त्यांनी त्यांची सेना वाढवली, त्यांची नोकरशाही वाढवली, त्यांचं प्रशासन वाढवलं. आणि वेळेवर पेमेंट भेटते, सैनिकांना वेळेवर पेमेंट भेटते भारतातल्या, म्हणून यांच्या सेनेमध्ये सगळ्यात जास्त सामील होणारे पण कोण, आपले भारतीयच. आणि का बरं भारतीय सामील होते? कारण भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना नाही. राष्ट्रवाद म्हणजे आम्ही एक भारतीय आहो, आमचा एक देश आहे. कारण भारत नावाचा देश तेव्हा अस्तित्वात नव्हता, छोटे छोटे राज्यच होते, छोटे छोटे राज्य होते. त्याच्यामुळं काय होते, याच्यात राष्ट्रत्वाची भावना नव्हती. ठीक आहे ना. मग भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणात काय व्हायचे, सहभागी व्हायचे. याच्या उलट जर परिस्थिती भारतीय राजाची घेतली तर भारतीय राजाची परिस्थिती अशी होती की भारतीय राजे सेनेला वेळेवर पेमेंट देत नव्हते. बघा इंग्रज काय करून राहिले का, त्यांच्या सेनेला पेमेंट वेळेवर करते. भारतीय राजा त्याच्या साम्राज्यातील जे काही सेना आहे त्याला काय करत नाही, वेळेवर नियमित पेमेंट देत नाही. म्हणून कसं आहे, आणि भारतीय राजाची सेना जी आहे ते कशी आहे, अनुशासित नाही. कधी कधी तर असं होत होतं की ऐन युद्धाच्या वेळी भारतीय राजाचे सैनिक भारतीय राजाविरुद्धच बंड करायचे. म्हणजे अशी परिस्थिती होती भारतामध्ये. म्हणून तर काय झाले की इंग्रज हे जिंकण्याचं म्हणजे भारतामध्ये इंग्रजांनी साम्राज्य वाढवण्याचं हे एक कारण आहे. तर पहिले समजलं का भारतामध्ये इंग्रजाचं साम्राज्य वाढण्यामागं पहिलं एक कारण समजलं का ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी होती आणि ते पैसा कशी कमवायची, व्यापाराच्या माध्यमातून आणि साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून. दुसरं कारण आहे की ईस्ट इंडिया कंपनीची जी सेना होती ते कशी होती, कुशल होती. आणि नंबर 2 आहे त्यांची जी नौसेना होती हे जगात नंबर 1 ची होती. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता पाहू की यांची सेना संघटन कसं होतं. सेना कुशल होती म्हणजे काय, यांचं सेना संघटन चांगलं होतं, यांचं प्रशिक्षण चांगले होते, यांच्याजवळ शस्त्र चांगले होते आणि यांची शिस्त चांगली होती. याचा परिणाम असा झाला की यांच्या सेनेनं भारताच्या मोठ्या मोठ्या सेनेला, ज्यावेळेस भारतीयांसोबत यांचं युद्ध होत होतं तर भारताची मोठी सेना 50,000 सैनिक आले. किती सैनिक हजरून राहिले तर 2,000 सैनिक, 3,000 सैनिक. इंग्रजाचे 3,000 सैनिक, भारतीय राजाचे 50,000 सैनिक. यांना फक्त इंग्रजाचे 3,000-4,000ची तुकडी हरवून टाकत होती. याचं कारण असं होतं की यांच्या सेनेचं संघटन चांगलं होतं, यांच्याजवळ स्किल चांगलं होतं, प्रशिक्षण चांगलं होतं, यांच्याजवळ शस्त्र पण चांगले होते आणि शिस्त पण चांगली होती. हे कारण होतं की ईस्ट इंडिया कंपनीची सेना कशी होती, कुशल होती. ठीक आहे. आणि समजा कधी हे जमिनीवर हारलेच तर कुठं उठून पळायचे, समुद्रात उठून पळायचे. का बरं समुद्रात उठून पळायचे, कारण यांची नौसेना कशी होती, जगात नंबर 1 ची होती. मग तिथं जायचे, काही वेळ आराम करायचे, पुन्हा स्वतःला स्ट्रॉंग करायचे, पुन्हा यायचे, पुन्हा लढायचे. म्हणून बघा समजा जमिनीवर हारलेच तर समुद्रात आश्रय घ्यायचे, ताकद वाढवायचे, पुन्हा आक्रमण करायचे. आणि जर वेळ पडलीच तर आपण अगोदर पाहिलं, जो याच्या अगोदरचा पार्ट पाहिला व्हिडिओचा, त्याच्यामध्ये सांगितलंच का इंग्लंडच्या सरकारनं यांना वेळप्रसंगीनुसार त्यांच्या ताकदीनुसार यांना काय देणार होते, ते पैसा आणि सेना देणार होते. वेळ पडल्यासच इंग्लंडवरून काय करायचे, ते सैनिक मागवायचे. म्हणून अनेक भारतीय राजे असे म्हणतात, काय म्हणतात, अनेक भारतीय राजे असे म्हणतात की आम्ही इंग्रजांना जमिनीवरून तो हाकलून देऊ, जमिनीवरून तर हरवू शकतो पण समुद्रामधून हरवू शकत नाही, कारण आम्ही समुद्राला आटवू शकत नाही, समुद्राला आटवू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही इंग्रजांना समुद्रातून हाकलू शकत नाही, असं अनेक भारतीय राजांचं काय आहे, म्हणणं आहे. तर नंबर 2 तुम्हाला समजलं की ईस्ट इंडिया कंपनीची सेना कशी होती, कुशल होती. आता नंबर 3 आहे यांची प्रशासन व्यवस्था खूप चांगली होती. नंबर 3रा मुद्दा आहे की ब्रिटिशांची प्रशासन व्यवस्था कशी होती, खूप चांगली होती. प्रशासन व्यवस्था चांगली होती म्हणजे नेमकं काय होतं बघा, यांचे जे काही प्रशासन होतं भारतामधलं, भारतामध्ये कसं होतं, भारतामध्ये टॉप लेवलवर राहायचा गव्हर्नर जनरल, सर्वोच्च लेवलला.
त्याच्या खाली प्रांत होते, प्रांतामध्ये राहायचे गव्हर्नर्स, प्रांतामध्ये काय होते, गव्हर्नर्स होते. त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर ICS अधिकारी होते. आणि हे सगळे जण जे निवडले जात होते हे योग्यतेच्या आधारावर यांची परीक्षा घेऊन यांचं पारखून यांना काय केलं जात होतं, प्रशासनामध्ये घेतलं जात होतं. जर तुमच्यात योग्यता आहे तर तुम्ही गव्हर्नर बनण्याच्या लायकीचे आहे, गव्हर्नर जनरल बनण्याच्या लायकीचे आहे, ICS बनण्याचे अधिकार आहे, म्हणजे लायकीचे आहे. जर तुमच्यात योग्यता नाही तर तुम्ही ICS अधिकारी बनू शकत नाही, तुम्ही गव्हर्नर जनरल बनू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही, गव्हर्नर बनू शकत नाही. या उलट भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये राजेशाही होती. आणि भारतात राजेशाही होती, राजा योग्यच असन याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे ना, म्हणजे भारताचा राजा चांगलाच असेल याची गॅरंटी नाही, आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा वारस चांगला असेल याची गॅरंटी नाही. इमॅजिन करा की भारताचा राजा चांगलाच आहे याची गॅरंटी नाही. जर एखादी राजा चांगला आहे तर तो इंग्रजावर काय करायचा, दबदबा पण बनवायचा, त्याच्यानंतर काय करायचं, त्याचं नावही व्हायचं. ठीक आहे ना. इंग्रज अधिकारी तर तसे चांगलेच यायचे, सगळे पारखूनच यायचे. समजा राजा मेला तर त्याच्यानंतरचा त्याचा उत्तराधिकारी चांगलाच असन याची काही भारतीयांना गॅरंटी नाही. पण एक इंग्रज अधिकारी गेला तर दुसरा इंग्रज अधिकारी, दुसरा गव्हर्नर चांगलाच याचा याची गॅरंटी आहे. इकडे गॅरंटी आहे का, नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर राजा मरण पावला तर राजाच्या मृत्यूनंतर त्यांच्याच वारसदारामध्ये काय व्हायचा, सत्ता संघर्ष व्हायचा. इथं सत्ता संघर्ष होते का, नाही होत. इथं सत्ता संघर्ष नाही होत, कारण हे कुठून येते, कंपनीकडून येते. त्याच्यामुळं काय करायचे की इंग्रज भारतीयांच्याच सत्ता संघर्षामध्ये भाग घ्यायचे. ठीक आहे ना. भारतीयांच्या सत्ता संघर्षामध्ये काय घ्यायचे, भाग घ्यायचे. जिंकले, त्या सत्ता संघर्षामध्ये जिंकले तर इंग्रजांना काय भेटणार, तर इंग्रजांना पैसा भेटणार, इंग्रजांना प्रांत भेटणार, व्यापार करण्याच्या काय भेटणार, सवलती भेटणार. आतापर्यंत कर्नाटक युद्धामध्ये तेच तर पाहिलं आपण. ठीक आहे ना, कशा पद्धतीनं नसीर जंगाची बाजू घेतली, कशा पद्धतीनं चंदासाहेबाची बाजू घेतली. ठीक आहे ना, हेच तर पाहिलं ना आपण. ठीक आहे ना. तर या सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर मग इंग्रजाची नोकरशाही प्रशासन, कर पद्धती वगैरे चांगली होती. त्याच्यामुळं काय यांची सत्ता टिकली. हेच भारतामध्ये काय होते, कमतरता होती की भारतीयांची नोकरशाही चांगली नव्हती, प्रशासन चांगली नव्हती, टॅक्स सिस्टम चांगली नव्हती. म्हणून भारताचे जे काही राजे आहे ते काय करत गेले, कोलॅप्स झाले. इंग्रज एक साईडनं काय होऊन राहिले, ताकदवर होऊन राहिले. त्याच्यानंतर नंबर 4था मुद्दा आपल्याला सांगता येईल की इंग्रजांची भारतीयांबद्दलची रणनीती चांगली होती. मग आता रणनीती चांगली होती म्हणजे नेमकं कशी काय रणनीती चांगली होती बघा. नंबर 1 आहे की त्यांनी एक राज्य जिंकत जाऊन भारताला जिंकलं. भारतात अनेक क्षेत्रीय राज्य होते, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक राजा होता. एवढे सोबत एका वेळेस त्यांनी भांडण केलं नाही. तर पहिले एक राजा, तो जिंकल्यानंतर मग दुसरं राज्य, ते जिंकल्यानंतर मग तिसरं राज्य, असे स्टेप बाय स्टेप करत एकानंतर एक असं काय करत गेले, ते भारतीयांना जिंकत गेले. सुरुवातीला त्यांचा क्रम तर आपल्याला माहित आहे की सुरुवातीला काय केलं, त्यांनी युरोपियन कंपन्यांना जिंकलं. मग सुरुवातीला युरोपियन कंपन्या, ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की नंबर 1 वर पोर्तुगीज आले, नंबर 2 वर डच आले, नंबर 3 वर ब्रिटिश आले, नंबर 4 वर डॅनिश डच आले, त्याच्यानंतर आले फ्रेंच. पहिले जे त्यांची कॉम्पिटिशन झाली ते या व्यापारी कंपन्यासोबतच झाली. मग पहिले यांच्यामध्ये ते काय ठरले, विजेते ठरले, यांच्यात ठरले विजेते. पण त्यांचं जे ठिकाण होतं ते कुठपर्यंत होतं, त्यांचे व्यापारी केंद्र भारताच्या किनारी भागामध्येच त्यांचे व्यापारी केंद्र होते. आतमध्ये होते का, नाही. आतमध्ये त्यांना आता येणं सुरुवात होईल. ठीक आहे. मग कशा आतमध्ये आले, सुरुवातीला त्यांनी आपलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे उदाहरण सांगता येईल की 1686 मध्ये हे शिकवलं आहे मी तुम्हाला इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या पार्टमध्ये. तर त्याच्यामध्ये बघा की औरंगजेबाच्या काळामध्ये त्यांनी एकदा बंड केलं, त्याच्यामध्ये ते हरले. हरल्यानंतर मग ते शांत झाले. ठीक आहे ना. काही काळ त्यांनी वाट पाहिली, योग्य वेळेची वाट पाहिली, आणि योग्य वेळ त्यांना भेटली. केव्हा भेटली योग्य वेळ, की ज्या वेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला. ज्या वेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्यानंतर औरंगजेबाच्या याच्यामध्ये, मुघल याच्यामध्ये जे औरंगजेबानंतर येणारे शासक आहेत ते निघाले दुर्बल. आता दुर्बल का बरं निघाले, औरंगजेब एवढा जबरदस्त शासक आणि त्याच्यानंतर त्याची जी वंशावळ आहे ते दुर्बल का निघले. तर बघा, औरंगजेबानं काय केलं की सत्तेसाठी त्याच्या वडिलाला
म्हणजे त्याच्या बापाला आणि त्याच्या भावांना मारून टाकलं. हे औरंगजेबानं केलं. म्हणून औरंगजेबाला ही अशी भीती होती की माझे पोरं सुद्धा सत्तेसाठी मला मारू शकते. त्याच्यामुळं औरंगजेबाने काम केलं का त्याच्या पोरांले एक व्यवस्थित सत्ताधीश बनूच दिलं नाही, त्यांना दुसऱ्याच गोष्टीत अय्याशीमध्येच राहू दिलं. त्याच्यामुळे औरंगजेबानंतर जे येणारे शासक आहे ते झाले दुर्बल, ते पॉवरफुल निघले नाही, ते कसे निघाले, दुर्बल निघले, नालायक निघाले. आणि याचाच फायदा कोण घेतला, इंग्रजांना घेणार. ठीक आहे. आता इंग्रज याचा फायदा कसा घेईन की ज्या वेळेस औरंगजेब मरण पावला त्याचे शासक जे त्याच्यानंतरचे जे शासक आहेत ते कसे निघाले, दुर्बल निघाले. आणि त्याच टायमात 1739 मध्ये नादिरशहाचं वगैरे आक्रमण झालं आणि भारतातल्या प्रत्येकाला माहीत पडलं का हे जे काही मोगल शासक आहे हे कसे आहे, कमजोर आहे. आणि जेव्हा तुम्ही कमजोर राहता ना तर बाकीचे लोक काय करते, तुमच्यावर प्रेशर बनवण्याचं काम करते. तसंच झालं. म्हणजे काय झालं की नादिरशहाच्या आक्रमणामुळे भारतातले जे काही त्यांचे सरदार होते त्यांना माहीत पडलं का अरे आपल्या जो वरचा आहे तो कसा आहे, म्हणजे जे आपले शासक आहे ते कसे आहे, कमजोर आहे. ते यांनी स्वतःला काय करणं चालू केलं, यांनी क्षेत्रीय सत्ता अस्तित्वाला सुरुवात केली. म्हणजे स्वतः शासन करणं चालू केलं. म्हणजे जे सुभेदार होते त्यांनी स्वतःच काय करणं चालू केलं, स्वतःचं वेगळा सुभा, स्वतःचा वेगळा सुभेदारानेच प्रांतिक सत्ता अस्तित्वात यायला लागला. स्वतःच प्रांताचा आता अधिकार, तिथून रेव्हेन्यू कलेक्ट करण, कधी कधी वरतून जर आदेश आला म्हणजे मुघल शासकानं जर आदेश दिला त्याची अवहेलना करत, एवढं काही यांची इज्जत राहिली नव्हती. आणि त्याच्यामुळं काय झाली का क्षेत्रीय सत्ता अस्तित्वात आल्या. क्षेत्रीय सत्ता अस्तित्वात आल्या म्हणजे उदाहरणार्थ बघा, जसं की हैदराबाद आहे, हैदराबादमध्ये निजाम झाला. म्हैसूरमध्ये काय झालं तर म्हैसूरमध्ये हैदर अली, टिपू सुलतान. दक्षिण भारतात जर गेलो तर आपलं मराठा साम्राज्य, पंजाबमध्ये गेलं, दिल्लीमध्ये गेलं तर शीख, यूपीमध्ये गेलं तर रोहिलखंड. अशा सत्ता मजबूत झाल्या. म्हणजे इंग्रजाला एक साथ एका मोठ्या सत्तेसोबत संघर्ष करावा नाही लागला, त्यांना या छोट्या छोट्या क्षेत्रीय सत्तासोबत काय करावं लागला, संघर्ष करावा लागला. मग आता यांच्यासोबत संघर्ष करायचा आहे तर यांना कसं जिंकलं, स्टेप बाय स्टेप जिंकलं. पहिले प्लाशी, मग बक्सारची लढाई, त्याच्यानंतर मग मराठे, त्याच्यानंतर म्हैसूर, असं करत 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 काय ते जिंकत गेले. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग एक गोष्ट झाली की यांनी शक्तीचं, 5वा पॉईंट लक्षात घ्या, 5वा पॉईंट आहे शक्तीचं संतुलन स्वतःकडे ठेवलं. शक्तीचं संतुलन स्वतःकडे ठेवलं म्हणजे काय की ज्यावेळेस इंग्रजांना भारतीयांसोबत युद्ध करायचे आहे तर भारतीय राजांचा गट यांच्यासोबत राहील, दुसरे राजे एकत्र येऊ द्यायचे नाही असं यांनी ठरवलं. म्हणजे काय केलं का शक्तीचं संतुलन, नेहमी शक्ती कोणाकडे राहील, आपल्याकडं. म्हणजे इंग्रजाविरुद्ध भारतीय राजांचा गट एकत्र येऊ द्यायचा नाही. भले भारतीय राजांच्या विरुद्ध लढताना इंग्रज काहीतरी भारतीय राजांचा एक वेगळा गट बनवणार, पण इंग्रजांच्या विरुद्ध भारतीय राजांचा गट एकत्र येऊ द्यायचा नाही. हे यांनी काय केलं, याचं खूप विशेष काळजी घेतली. 6वा पॉईंट आहे की भारतीयांच्या सहाय्याने भारतीयांना जिंकलं. भारतीयांचा सपोर्ट घेतला आणि भारताला जिंकलं. उदाहरणार्थ एका राजाच्या विरुद्ध लढायचं आहे तर दुसऱ्या राजाचा काय करायचा, गट तयार करायचा. उदाहरणार्थ एका राजाच्या विरुद्ध लढायचं आहे तर दुसऱ्या राजांचा काय करायचा, गट. उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा, म्हैसूर युद्धाच्या काळामध्ये, आता पुढं पण पाहूच आपण, पण म्हैसूर युद्धाच्या काळामध्ये इंग्रजांनी मराठा, निजाम असा 3 जणांचा गट तयार केला होता. म्हणजे काय केलं का हे आपलेच भारतीय आहे, निजाम मराठा कोण आहे, आपलेच भारतीय, आणि लढून कोणाच्या विरुद्ध राहिले, आपल्याच राजाच्या विरुद्ध. हा कटला, ह्या कटून गेला, म्हैसूर कटला, मग उरला कोण, निजाम, मग उरला कोण, मराठा. असं आपल्याच भारतीय राजाचा उपयोग आपल्याच भारतीय राजाविरुद्ध इंग्रजांनी केला. तसं ठीक आहे. दुसरं कारण एक सांगता येईल त्यांनी की राजाच्या सेनापतीला स्वतःकडे आणण्याचं काम केलं. उदाहरणार्थ प्लाशीची लढाई ज्या वेळेस झाली तर काय केलं, त्याचा जो प्लाशीचा जो काय होता, बंगालचं नाव सिराजुद्दौलाचा जो सेनापती आहे त्याला आपल्या बाजूला आलं, त्याला आम्हीच दिलं का तुला आम्ही नवाब बनवतो. मग काय झालं बघा, राजाच्या सेनापतीला स्वतःकडे आणणे याची रणनीती ठेवली त्यांनी. त्याच्यानंतर आहे सैन्यात फूट पाडणे, भारताकडूनच धन घ्यायचं. मी मगच सांगितलं तुम्हाला, पहिल्याच पॉईंटमध्ये सांगितलं का भारताकडूनच धन घ्यायचं. म्हणजे एखादी राजा हारला तर त्याच्यासोबत तह करायचा, आणि तह करून त्याच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती घ्यायची, धन घ्यायचं, त्याला कमजोर करायचं. त्याच धनाचा उपयोग काय करायची, स्वतःची ताकद वाढवासाठी करायची आणि भारतीयांना जिंकायचं.
त्याच पॉईंटमध्ये मी सांगितलं होतं का भारतीयांचाच स्वतःच्या सेनेमध्ये घ्यायचा. लंडनचे लोक तर इथं येणार नव्हते, त्याच्यामुळं भारतीय सेनेचाच उपयोग केला भारतीय राजाच्या विरुद्ध लढताना. तर हे झाला 6वा पॉईंट. 7वा पॉईंट आहे मुघल वंश जिंकणे. आता सगळं भारतातले जेवढे काही क्षेत्रीय राजे आहे ते जिंकल्यानंतर यांच्याजवळ जे उरले आता मुघल. मग मुघलांना जिंकायचं आहे. मुघलांना कसे जिंकणार? पहिले मुघलांना कसं हळूहळू जिंकत जायचं. म्हणजे पहिले मुघलांना स्वतःचे स्वामी मानायचं की आम्ही तर कोणाच्या अधीनस्थ काम करतो बा, मुघलांच्या अधीनस्थ काम करतो, ठीक आहे ना, मुघलाच्या अधीन, आणि अन्य राज्य जे आहे ते आमच्या बराबरीचे आहे, असं स्वतःचं पहिलं धोरण ठेवलं, ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग आहे असं दाखवायचं का आमचं साम्राज्यवादी धोरण नाही, अरे आम्ही तर इथं कशाला आलो, आम्ही तर व्यापार करायला आलो यार, आम्हाला तर व्यापार करायचा, आम्हाला काही भारतीय लोकांसोबत भांडण करून इथं काही साम्राज्य विस्तार नाही करायचा. अशी भारतीय राजांच्या मनामध्ये धूळफेक करायची होती इंग्रजांना. जर भारतीय राजांना असं वाटलं असतं का हे साम्राज्य विस्तार करून आले तर पहिले सगळे भारतीय राजे एकत्र आले असते आणि पहिले यांनीच निपटवलं असतं, यांनाच लाथा मारून हकलून दिलं असतं भारतात. पण भारतीय राजांच्या डोक्यामध्ये धूळफेक करायची का आम्हाला इथं साम्राज्य विस्तार नाही करायचा, आम्ही तर काय करतो इथं व्यापार करणाऱ्या, अशी धूळ फेकायची. असं करून काय करायचं का पहिले क्षेत्रीय राजांना जिंकून घ्यायचं. स्टेप 2 मध्ये काय करणार, स्वतःच मुघलांच्या बरोबरीला समजायचं. मग सगळेजण खतम झाले, मग आता उरले हे दोघं, तर मग आता म्हणायचं का मुघल आणि आम्ही कसे आहोत, दोघे जण पॅरेलर आहोत, दोघे जण कसे आहे बरोबर आहे. म्हणजे 1813 पर्यंत यांनी 1818 पर्यंत यांनी सर्व शक्तिशाली राजांना हरवलं आणि आता ते मुघलांना स्वामी मानणार नाही. हार्डिकच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे हेस्टिग्जचा काळ आहे, त्यांना मोगल बादशाहसोबतचे जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये आपण पाऊच पुढं. तर मग लक्षात येईन का राजाला हरवल्यानंतर मोगलांना स्वामी मानाचं नाही, ते सांगितलं का आम्ही बरोबर आम्ही तुमच्या समोरून मुजरा बिजरा करणार नाही, ठीक आहे, असं ते जे असते ते. त्याच्यानंतर मग आहे स्टेप 3 मुघलांचा अंत करणे. मुघलांचा अंत करणे म्हणजे त्यांनी बघा की डलहौसीने बहादूरशाह जफरला सांगितलं का याच्यानंतर तुमच्यानंतर तुम्ही शेवटचे बादशाह आहे, तू जो आहे तो कसा आहे शेवटचा बादशाह आहे, याच्यानंतर तुझ्यानंतर जो कोणी इथं वंशज बसन तो बादशाह ही पदवी लावणार नाही. का बरं डलहौसीनं असं केलं, तर डलहौसीला राजाच्या नावानं लोक एकत्र येईन, बादशाहच्या नावानं लोक एकत्र येईन असं होऊ द्यायचं नव्हतं. बादशाहच्या नावानं लोक एकत्र येईन असं होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून काय केलं आहे की त्यांनी सांगितलं का तुझ्यानंतर कोणी हे काय करणार आहे, बादशाह कोणी राहणारच नाही. आणि तसंच झालं ना, 1857चा उठाव ज्यावेळेस झाला तर पहा बरं बादशाहच्या नावानंच तर सगळे सैनिक एकत्र आले होते ना, हेच भीती त्यांना होती. म्हणून डलहौसीनं अगोदरच सांगितलं होतं का तुझ्यानंतर कोणीही बादशाह राहणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या का इंग्रजांची दूरदृष्टी पण होती, त्यांना संभाव्य धोके पहिलेच माहीत होते. आता ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकार जे आहे, ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकार त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या परिस्थितीनुसार आर्थिक आणि सैनिकी मदत करायची. म्हणजे जर ब्रिटिश सरकारची सोय असेल तर ते कंपनीला कर्ज देणार, जर ब्रिटिश सरकारची सोय असेल तर कंपनीला ते सैनिक पण पाठवणार. आता पाहू आपण उदाहरण घ्यायचं आहे का ईस्ट इंडिया कंपनीला सरकार काय करायचे, कर्ज द्यायचे. आता कर्ज द्यायचे म्हणजे आर्थिक मदत करायची. उदाहरण जर घ्यायचं झालं तर वेलस्लीच्या काळामध्ये कंपनीने 3 पट कर्ज घेतलं. कोणाच्या काळामध्ये 3 पट कर्ज घेतलं, वेलस्लीच्या काळामध्ये काय घेतलं, कंपनीने 3 पट कर्ज घेतलं. आणि ज्या वेळेस त्यांच्याजवळ तो पैसा आला त्यावेळेस काय केला का कंपनीनं तो देऊन दिला. म्हणजे ज्यावेळेस भारतीयांना जिंकलं, भारताकडून ज्यावेळेस त्यांनी पैसा घेतला त्यावेळेस कंपनीला म्हणजे त्या सरकारला वापस केला. सैनिकी मदत कशी करायची बघा, कंपनीवर अशी पण वेळ आली की ब्रिटनच्या सरकारची त्यावेळेस सोय नव्हती, त्याच्यामुळे कंपनीला सैनिकी मदत केली नाही आणि त्यावेळेस काय झाली का कंपनी हारली. तर कधी कधी अशीही वेळ आली की कंपनीला भारतातून जायची वेळ आली आणि ऐनवेळी ब्रिटिश सरकारनं काय केली, त्यांना मदत केली आणि कंपनी जिंकली. 2 उदाहरण सांगतो की बघा, एक आहे 1775 ते 1782 या काळामध्ये पहिलं इंग्रज मराठा युद्ध सुरू होतं आणि त्यावेळेस कंपनीला
इंग्लंडकडून सैन्याची गरज होती, पण त्यावेळेस ब्रिटिश सरकारनं कंपनीला सैनिक पाठवलं नाही आणि त्यामुळं काय झालं का पहिलं इंग्रज मराठा युद्धामध्ये कंपनीला हारावं लागलं. तर हे कारण लक्षात ठेवा. आता ब्रिटिश सरकारनं का बरं त्यांना सैनिक पाठवलं नाही, तर त्याचं कारण आहे का त्या काळामध्ये अमेरिकन क्रांती सुरू होती. आता अशी वेळ आली की कंपनी बिलकुल हारणारच आहे आणि त्यावेळेस ब्रिटिश सरकारनं काय केलं का त्यांना सैनिक पाठवलं. जसा आहे 1857चा उठाव. 1857च्या उठावामध्ये कंपनीजवळ सैनिक नव्हतं. जवळपास 8 महिने कसेबसे त्यांनी तग धरली आणि आता त्यांना भारतातून जावं लागणार, ते हारणार. अशा वेळेस ऐनवेळी अशा ब्रिटिश सरकारने काय केलं का भारतामध्ये कंपनीच्या मदतीसाठी 50,000 सैनिक पाठवले आणि कंपनी काय केली, जिंकली. तर आपल्या लक्षात आलं की ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकार सोयीनुसार आर्थिक मदत पण करायचे आणि सैनिकी मदत पण करायचे. हे एक त्यांच्याजवळ खूप महत्त्वाचं कारण होतं भारताला जिंकण्याचं. त्याच्यानंतर मग आहे की इंग्रज जे होते ते आधुनिकतेचे प्रतीक होते, तर भारतीयांचे जे विचार होते ते मध्ययुगीनच होते. म्हणजे बघा की इंग्रजांमध्ये राष्ट्रवादाची भावना होती. राष्ट्रवाद म्हणजे काय की आमचा एक देश आहे, आमचा एक देश आहे अशी त्यांच्यामध्ये भावना होती. भारतीयांमध्ये आमचा एक देश आहे अशी भावना नव्हती, कारण आपलेच भारतीय सैनिक इंग्रजांच्या सैन्यात सामील व्हायचे, आपल्याच भारतीय राजांविरुद्ध लढायचे आणि त्यांना जिंकून द्यायचे. ठीक आहे. त्यांचं प्रशासन चांगलं होतं, ॲडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं होतं त्यांचं. आपण पाहिलं, मी शिकवलेलं आहे, अगोदरच्या पॉईंटमध्ये आलेलं आहे. त्यांची सेना आधुनिक होती, त्यांचे शस्त्र आधुनिक होते. त्याच्यानंतर त्यांची खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांची अर्थव्यवस्था पण कशी होती, आधुनिक होती. आपली अर्थव्यवस्था कशी होती, जुनाट होती. तर हे सगळे गोष्टी आहे, या सगळे पॉईंट आहे की जे इंग्रजांना मजबूत करते आणि भारतीयांना काय करते, कमजोर करते. तर आपल्याला समजलं का इंग्रजांमध्ये अशा कोणत्या गोष्टी होत्या आणि भारतीयांमध्ये अशा कोणत्या गोष्टी होत्या का इंग्रज ताकदवर आहे आणि इंग्रजांनी काय केलं का आपल्याला भारतीयांना जिंकलं. तर इंग्रजांनी नाही जिंकलं, इंग्रजांनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं जिंकलं. भारतातल्या सर्व राजांना कोणी जिंकलं, ईस्ट इंडिया कंपनीनं जिंकलं. आणि केव्हा जिंकलं, 1857 पर्यंत जिंकलं आणि 1858मध्ये ते ब्रिटिश सरकारला देऊन दिलं. तर मग आपल्या लक्षात आलं, आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की ईस्ट इंडिया कंपनीने भारताला कशा पद्धतीने जिंकलं, ते जिंकण्यामध्ये मागे काय कारण होते हे सगळं आपल्याला समजलं. धन्यवाद.